संघातला टीम आपण मैदानाच्या आत जायचंय. लगेच क्षेत्ररक्षण सुद्धा सजवून घ्या कारण आता फलंदाज सुद्धा पोहोचलेत आणि पंच देखील आता सज्ज आहेत. आपण थांबलो तुमच्या फील्ड सेटअपसाठी आणि जसं ते होईल लगेचच आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचला आता करणार आहोत सुरुवात. आणि यापुढील मॅच आपण नक्कीच पुन्हा एकदा ग्रुप ए मधली पाहणार आहोत ज्यामध्ये टीम ॲक्वा वर्सेस टीम डेफ असे हे दोन संघ आपल्यासोबत जोडले जातील आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याकरिता. चला तर बघतो आपण दिवसातील दुसरा मॅच कडे आणि ज्यामध्ये आपण टॉस देखील पाहिला. तर आर साऊथ क्रिकेट क्लब अमितलाड या संघाने आता नाणेफेकीचा कौल जिंकलाय. गोलंदाजी निवडली आहे आणि टीम आर सेंट्रल SWM या संघाला आता फलंदाजी करण्याचं निमंत्रण दिलंय. आणि पुन्हा एकदा तीच विनंती असेल जास्त वेळ न घेता लगेच फील्ड सेटअप लावून घ्या कारण आता सगळं सज्ज आहे. फक्त आपण तुमच्या फील्ड सेटअप करीता आता थांबलोय आणि दुसरी मॅच आहे आणि 11:40 देखील आपण पार करताना पाहतोय आणि म्हणूनच तीच विनंती आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजावून घ्या आता. चला तर आपण पाहतोय आता मॅचला देखील होते सुरुवात आणि पहिलं षटक हाताळण्याकरिता कृणाल खोत याचा आपण पाहतोय की 2 वर्ष होता प्रोफेशनल टेनिस बॉल क्रिकेट देखील ते खेळले आहेत. चारकोप सारख्या विभागात नक्कीच त्यांना आपण खेळताना पाहिलंय आणि चारकोप प्रेमी लीग असेल मग वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये देखील असतात ते नक्कीच आपला खेळ दाखवत असताना आणि त्यांनाच आता पहिलंच षटक हाताळण्याकरिता आता आमंत्रित केलं गेलंय. कृणाल खोत यांना आपण पाहतोय. पहिली ओव्हर मॅचला होत्या सुरुवात. दिवसातील दुसरी मॅच. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय आर दक्षिण चषक 2026 आणि या 2026 मधील पहिल्या दिवसातील दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्यातील ही पहिली डावातील खेळ आपण पाहतोय. चला मॅचला करूया सुरुवात. लेट्स प्ले. पहिलाच बॉल कृणाल याचा अगदी रेग्युलेशन आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल स्केड होतोय आणि यष्टिरक्षकांच्या हातात देखील जातोय. पहिला बॉल येतोय डॉट आणि क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर एक डीप मिड विकेट आणि त्यासोबतच एक लॉंग ऑफ असे 2 क्षेत्ररक्षक ठेवताना आपण पाहिलेत. या मॅच मध्ये आता मजा येईल नक्कीच. एकूण एक गोलंदाजीचा धरणा आपण पाहतो. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन. झेल बाजूलाची दाट शक्यता पण आता एक सहज सोपा झेल धरतीला आता दान केलाय. पहिला बॉल जर आपण पाहिला तर एक स्किड होत असताना आपण पाहिला पण त्यानंतर खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेत असताना कृणाल यांनी या फिंगर्स रोल केले. तो लेग कटर आपण पाहिला पण आता कॅच होते ड्रॉप. पुन्हा एकदा तोच लेग कटर. टप्पा पडल्यानंतर अगदी हातबळ वळण देखील घेतोय हा बॉल. सलगचा दुसरा बॉल येतोय डॉट आणि याच गोलंदाजीसाठी ओळखला देखील जातो कृणाल कारण त्याला अंदाज आहे खेळपट्टी कशी असो आपल्या गोलंदाजीची धार त्याला माहीत आहे आणि म्हणूनच पहिला षटक हाताळण्याकरिता अगदी निर्भीडपणे तो देखील आलाय. यावेळेला बॉल थोडासा शॉर्ट होता. फक्त गतीमध्ये केलेलं परिवर्तनच नाही तर बॅट देखील ओपन केली आहे आणि आउटफील्ड अगदी फास्ट आहे. कुठलाही चान्स नव्हता या ठिकाणी क्षेत्ररक्षकांकडे
बॉल चाललाय चौकाराकरिता 4 धावा, धाव संख्या 5. यावेळी आपण पाहिलं थोडासा कंट्रोल निसटताना, कारण नवीन बॉल आहे, पहिल्या षटकात तितकासा फर उतरलेला नसतो बॉलवरचा आणि म्हणूनच त्याला ग्रिप देखील करणं तितकंच सोपं नसतंय आणि म्हणूनच आपण जर पाहिलं तर यावेळेला हा चौकार आला. पण आता जर आपण स्कोअरबोर्ड पाहिला तर 4 बॉलच्या नंतर 5 धावा. यावेळेला सीम अप डिलिव्हरी होती, त्याला देखील खेळून काढल्या स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, एकच धाबेवर आता रोखलाय सुद्धा आणि पहिलं षटक अगदी इकॉनॉमिकल हाताळण्यासाठी आमंत्रित केलं होतं कृणाल यांना आणि तेच करतायत ते. धावसंख्या आपण जर पाहिली तर 6 आणि शेवटचा बॉल या पहिल्या बंधनकारक पॉवर प्लेच्या षटकातील. अजून एक चांगला बॉल या वेळेला, अगदी गतीमध्ये केलेलं परिवर्तन आणि त्यानंतर फिंगर्स रोल केले आपण पाहतोय आणि हा बॉल इथे डॉट. पहिल्या षटकाचा खेळ झालाय पूर्ण, पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या 6. कुठलाही फलंदाज आतापर्यंत बाद नाहीये, पण 6 धावा पॉवर प्लेच्या षटकात एक समाधानकारक सुरुवात नसेल आणि हीच चर्चा आता होते दोन्ही फलंदाजांमध्ये. नवीन गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 साठी आता धीरजला आमंत्रित केलं गेलंय. नक्कीच लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स याच पद्धतीने खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेत असताना आपण आता कटर्स पाहू, यामध्ये कुठलंच दुमत नाहीये, कारण लेफ्ट हँडेड गोलंदाज प्रत्येक वेळेला एक धोकी ठरली आहे रायटी फलंदाजांसाठी आणि म्हणूनच आता जास्त वेळ न घेता लगेच ओव्हर क्रमांक 2 साठी आता आमंत्रित करण्यात आलंय धीरज याला. कुणालांचं पहिलं षटक आपण पाहिलं, अगदी यशस्वी ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्यांनी, फलंदाजांकडे उत्तरच नव्हतं त्या कटर्सकडे आणि म्हणूनच एक पहिलं आणि यशस्वी षटक आपण पाहिलं कृणाल यांच्याकडून. ओव्हर नंबर 2 साठी आता धीरज याला आमंत्रित केलं गेलंय. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटच्या दिशेने आता मारा करताना आपण त्यांना पाहू. पहिलाच बॉल यावेळेला शॉर्ट बॉल हाताळलाय. नक्कीच हा बॉल करायचा नव्हता, आपण कुठे ना कुठे तो कंट्रोल मिस केल्यामुळे हा शॉर्ट बॉल पडला, हे देखील धीरजच्या मनात असेल ही गोष्ट, कारण त्यांना आता आमंत्रित केलं गेलंय त्या कटर्स करिता, त्या लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाजी करिता, कारण बॉल टप्पा पडल्यानंतर हातभर वळवण्याची क्षमता या लेफ्ट हँडेड गोलंदाजांमध्ये असते. यावेळेला चांगला बॉल होता, अगदी खोलवर पद्धतीचा, पण अगदी थोडक्यात बचावला फलंदाज. शेवटच्या क्षणी ती बॅट खाली आली आणि त्यामुळेच LBWचा कुठलाही धोका नव्हता, पण ही एकच धाव. आतापर्यंत सर्व काही सिंगल डबल्सनी पुढे जाताना आपण पाहतोय. पुढे सरसावं होता, हा स्ट्रोक तर खेळला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, एक धाव मिळेल आणि आपल्याला दुसऱ्याचा प्रयास चालवला होता पण त्याला फेटाळून लावलाय आणि सांगितलंय की नाही अजूनही आपल्याकडे वेळ आहे, घाई करून कसा आपल्याला फायदा होणार नाही आणि म्हणूनच आता रोखलाय. अजून एक चांगला बॉल, ह्याच कटर्सचा मी उल्लेख करत होतो, गतीमधलं ते परिवर्तन, त्यानंतर बॉल कसे हाताळायचे, कसा रोटेट करायचा आपला स्ट्राईक, त्यासोबतच फिंगर्स कसे रोल करायचे, या सर्व गोष्टीचं भान धीरजला देखील आहे. डॉट बॉल आलाय आता. यावेळेला हा खराब बॉल होता, यावेळेला फक्त आणि फक्त दिशा दाखवायचं काम करायचं होतं आणि ते काम केलंय सुद्धा. बॉल चाललाय आरपार, सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. या बॉलची गरज होती का, तर नाही. आपण जर पाहिलं तर आपण फील्ड सेटअप ज्याप्रमाणे लावलंय त्याप्रमाणे गोलंदाजी देखील करणं तितकंसं गरजेचं आहे आणि एकंदरीत ती दिशा या मैदानातील एका सर्वाधिक छोट्या दिशेने आपण पाहतोय, कारण तो अंतर जो आहे ना स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या दिशेने ते खूप छोटा आहे आणि म्हणूनच सहजरित्या हा बॉल निघून गेला सीमारेखाच्या पार, चौकार आलाय. धावसंख्या 13 आणि अजूनही या षटकातील शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या चौकाराला सोडल्यास आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी राहिली होती. यावेळेला पुन्हा एकदा फ्लिक तर केलाय, क्षेत्ररक्षक आहेत पण आता मागच्या दिशेने गेले आहेत, पण आता घडलंय काय, अजूनही बॉल आहे मैदानाच्या आत. पुन्हा एकदा थोडक्यात बचावलेत आणि 2 धावा तर नक्कीच मिळतील. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ आता होतोय पूर्ण
आणि 2 षटकांखेरीज धावसंख्या 15. कुठलाही फलंदाज आत्तागत बाद नाहीये आणि ही देखील एक चांगली बाब राहिली मैदानाच्या आत. 15 धावा आपण पाहतो. नवीन गोलंदाज निलेश तांबे यांना आता आपण पाहतो बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता. धावसंख्या आपण पाहतो 15 म्हणजे 7.5च्या धावगतीने आतापर्यंत स्कोर बनवण्यात आलाय. पण आता ही धावगती वाढवावी लागेल. आता स्पीडअप यापुढे करावं लागेल कारण आपण जर पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर त्या धावा अगदी सहजरित्या चेस झाल्या होत्या. बॅटचीकडे तर लागली बॉल विकेट किपरच्या दिशेने चाललाय पण जोपर्यंत हा थ्रो होईल एक धाव अगदी सहजरित्या होईल पूर्ण. धावसंख्या 16. पहिल्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं ना तर 56 धावांचं लक्ष्य होतं पण ते 56 धावा देखील हसता खेळता पूर्ण झाल्या होत्या आणि म्हणूनच तोच उल्लेख या ठिकाणी राहील की धावसंख्या फर्स्ट इनिंग मध्ये एक चांगलं रचावं लागेल तुम्हाला. पहिल्या मॅच मध्ये आपण तो चेस अगदी सक्सेसफुल पाहिला पण त्यानंतर ही दुसरी मॅच आणि त्यामध्ये आता सिंगल डबल्सने धावसंख्या पुढे जाते. यावेळेला शॉर्ट बॉल होता त्याला हुक तर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगली फिल्डिंग होते पण आता दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार नाही कारण थ्रो अगदी अॅक्युरेट आलाय. अगदी विकेट किपिंग यांच्या दिशेने आपण हा थ्रो पाहिला. संधीच नव्हती दुसऱ्या धावेची. हा बॉल तितकासा आपण जर पाहिलं तर ऑन द मार्क नव्हता. मोठा स्ट्रोक घेऊ शकला होता पण त्यावर आता चुकलाय फलंदाज आणि एकच धाव मिळाली आहे. धावसंख्या आपण जर पाहिली तर 17. निलेश यांच्याकडे सुद्धा ते कसब आहे गोलंदाजीचं. बॉल दोन्ही दिशेने वळवू देखील शकतात आणि यावेळेला हा पाहतोय आपण स्नॉटर. अगदी बॉलची गती आता वाढवली होती आणि यष्टीरक्षकांच्या हातात म्हणजेच कृणालच्या हातात हा बॉल जाऊन विसावतोय. हा डॉट बॉल आलाय आणि आता पवेलियनच्या दिशेने आवाज देखील येऊ लागलेत की चला आता धावगती वाढवा गिअर शिफ्ट करा. आपण जर पाहिलं तर अगदी ग्रीन लश हे मैदान आणि त्यासोबतच आउटफील्ड देखील अगदी लाइटनिंग फास्ट आणि म्हणूनच त्या धावा तुम्हाला कराव्या लागतील. अजून एक चांगला बॉल अगदी पुढवर आले होते खेळण्याकरिता पण कुठलाही संपर्क नाही आणि बॉलचा राईज बघा ना. आणि म्हणूनच खेळपट्टी जेव्हा आपण सिमेंटच्या खेळपट्टीवरनं मातीच्या खेळपट्टीवर येतो ना तर खूप काही बदल आपल्याला पाहायला मिळतात. जे गोलंदाज कटरसाठी ओळखले जातात त्यांच्या बॉलिंगमध्ये ते हातभर वळण आपण पाहतो. जे गोलंदाज अगदी जोरकस मारा करतात तो स्पीड देखील डबल होताना आपण पाहतो. यावेळेला सुद्धा बॉल आकाशात आहे पण आता गॅप मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. पाहावं लागेल आता बॉल रोखला जाईल का नाही. अजूनही तो चेस चालू आहे आणि आता शेवटच्या दिशेने हा बॉल थांबवला गेलाय पण त्याआधी या 2 धावा. धावसंख्या आता 19. येस सर 1 शॉट. चला 1 रन आता तुम्ही शॉट धावलेले आहात आणि म्हणूनच 19 नसताना ही धावसंख्या आता 18 धावांवर आपण जाताना पाहू. येस 19 झालेत आणि हा एक शॉर्ट रन. शेवटचा बॉल आता ओव्हर क्रमांक 3 मधील. आता पुल केलाय. पाहूया कितपत सक्सेसफुल होईल हा. क्षेत्ररक्षक आहेत आणि वॉला कॅच. वाह परफेक्ट टायमिंग परफेक्ट एक्झिक्युशन आणि परफेक्ट ग्रॅब. फलंदाज भाग. चला नवीन फलंदाज लवकर येऊ द्या प्लीज. स्वप्नील यांनी ती कॅच कंप्लीट केली. अगदी सोपं नव्हतं कारण ज्याप्रमाणे ग्राउंड गॅदर केलं आणि त्यानंतर तो बॉल अगदी शेवटपर्यंत नजरा आपल्या बनवून ठेवल्या त्या बॉल पर्यंत आणि म्हणूनच ही यशस्वी कॅच आपण पाहतोय. आणि यस ॲज एक्सपेक्टेड पुन्हा एकदा हे षटक आता कंटिन्यू करण्याकरिता कुणाल यांना आमंत्रित केलं गेलं. ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये त्यांची गोलंदाजी राहिली होती अगदी उत्तर नव्हती फलंदाजांकडे पण आता शेवटचे 12 बॉल म्हणजेच काय तर हाणामारीचं षटक यापुढे आता सुरू होताना आपण पाहू. कुणाल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. महत्वाचं षटक आता हाताळण्याकरिता ऑफ साईडच्या दिशेने भला मोठा गॅप आपण पाहतोय.
आणि आम्हाला पहिलाच बॉल उंच आकाशात गेलाय. कुणाल स्वतः आहेत बॉलकडे. कॉल त्यांनी केलाय आता. आणि आता तू या मैं या तू यामध्ये पुन्हा एकदा झेल धरतीधान. आणि म्हणूनच सांगतो ना मित्रांनो, क्रिकेटच्या मैदानात येस नो माइन या कॉलिंगला देखील तितकंच महत्व आहे. कारण आता तुम्ही आता झेल तर ड्रॉप केलीच आहे, त्यासोबतच फलंदाजाला 2 धावा देखील मिळाल्यात. आणि आता धावा ज्या रोखण्यासाठी तुम्हाला आमंत्रित केलं होतं त्या ठिकाणी आता 2 धावांचं दान तुम्ही आता दिलंय. म्हणूनच येस नो वेट माइन हे कॉल देणं तितकं गरजेचं आहे. यावेळेला गतीमधलं परिवर्तन, त्यानंतरचा टर्न आपण पाहिला तर मोठा टर्न हाताळताना कृणालला आपण पाहतोय. धाव संख्या आता पुढे सरसावते 22 धावांवर. नवीन फलंदाज आहेत आता मैदानाच्या आत. गुड्डूच्या बॅटमधनं आता त्या मोठ्या स्ट्रोक्स यावे लागतील, कारण टीम अगदी आता संकटात आहे. संकट मोचकाची भूमिका आता त्याला निभवावी लागेल. धावसंख्या 22. यावेळेला अगदी जोरात बॅट तर फिरवली होती, पण यशांच्या मागे तितकंच चांगलं काम आपण यष्टीरक्षकाचं पाहतोय. आणि बॉलमध्ये टर्न देखील पाहणं कृणालच्या, कारण कुठलीही संधीच देत नाहीयेत. बॉल टप्पा पडल्यानंतर अक्षरशः हातभर वळण प्राप्त करतोय आणि उर्वरित काम तो यष्टीरक्षक पूर्ण करताना यशांच्या मागे. अजून एक चांगला बॉल. वाह, काय गोलंदाजी आता होते. या आर दक्षिण चषकासाठी मला वाटतं या सर्वच खेळाडूंनी प्रयास देखील केलाय, सराव देखील केलाय आणि तेच आता डिलिव्हर देखील करतायत मैदानाच्या आत. चांगली गोलंदाजी मैदानात. यावेळेला बॅकफुटवर गेले, पुल तर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आता बॉलच्या खाली. वॉल कॅच असं मला म्हणायची संधी होती, पण आता ती कॅच ड्रॉप झाली आहे. आणि पुन्हा एकदा या 2 धावा सुद्धा. म्हणजे जितकं चांगलं काम आता गोलंदाज करतायत तितकंच आता चूक होते आणि म्हणूनच 2 धावा अतिरिक्त पुन्हा एकदा आता ऍड होतील. यावेळेला पुन्हा एकदा तो लेग कटर. बॉल 30 यार्ड सर्कलच्या आतच आणि एक यशस्वी षटक पुन्हा एकदा कृणाल याचं पूर्ण होताना आपण पाहतोय. आणि धाव संख्या आपण एकंदरीत पाहिली तर 25 धावा, 25. 25 लगावला गेल्यात आणि अजूनही तुमच्याकडे संधी आहे त्या शेवटच्या 6 बॉलांची. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 6 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक मैदानाच्या आत आणि सर्वाधिक महत्वाचं हे षटक आता येत आहे मैदानात, कारण शेवटचे 6 बॉल आणि त्या 6 बॉलमध्ये पाहूया किती धावांपर्यंत आता मजल मारू शकतात. कारण स्कोर आपण जर पाहिला तर अगदी वाईट स्थितीमध्ये आतापर्यंत, कारण रन बॉल इक्वेशन आपण याला म्हणू शकतो. धावसंख्या आतापर्यंत 25च आहे. शेवटचे 6 बॉल आणि त्याकरिता आता गोलंदाज होतोय सज्ज. विशाल शेवटचा ओव्हर हाताळण्याकरिता विशाल. पहिलाच बॉल विशालचा यावेळेला समोरच्या दिशेने भिरकावून तर लावलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉल खाली, पण बॉल नाही थांबणार. 6 धावांकरिता जातोय आणि गेलाय सुद्धा सीमारेखा पार. उत्तुंग षटकार, 6 धावा. त्या फटक्याची गरज होती, तोच फटका आता आलाय सुद्धा मैदानाच्या आत. बॉल आपण जर पाहिलं तर अति लुजनर होता, त्यावर मोठा स्ट्रोक खेळण्याची पुरेपूर संधी होती आणि ती संधी आता कल्टिवेट सुद्धा केली आहे. त्या संधीवर सोनं सुद्धा केलंय. 6 धावा ठोकल्या आहेत अगदी. पुन्हा एकदा समोरची दिशा निवडली आहे. आता बॉल पाहूया कितपत आतमध्ये आहे. नाही, सलगच्या 2 बॉलवर मोठे प्रहार एअर स्ट्राईक आता करतोय फलंदाज गुड्डू मैदानाच्या आत. आणि आता समज देण्याकरिता गोलंदाजाला यष्टीरक्षकांनी बोलवलंय की कशा प्रकारे तुला आता गोलंदाजी करायची आहे. पहिल्या 2 बॉलवर आता गुड्डूची बॅट अगदी तळपली आहे. ज्याप्रमाणे तो फलंदाजी आता करतोय असं वाटतंय अजून 1 ते 2 मोठे षटकार येऊ शकतात त्या मॅच मध्ये आणि ते यायला देखील हवेत, तरच सेकंड इनिंग मध्ये ती रंगत बनून राहील. 37 धावा आतापर्यंत आणि शेवटचे 4 बॉलांचे खेळ अजूनही येणं बाकी आहे. 4 बॉल अजूनही शिल्लक. पाहूया 3 मध्ये 3 आता येत आहेत का.
यावेळेला घडलंय काय नक्कीच पंच आता वळतील. येस इट इज अ व्हाईट बॉल. आणि आता हे दडपण आहे, हे प्रेशर आहे आणि ते प्रेशर सरळ दिसून सुद्धा येत आहे, कारण पहिल्या 2 बॉलवर इतके उत्तुंग षटकार आता लगावले. आजच्या दिवसातील पहिलाच तो षटकार आपण पाहत होतो गुड्डूच्या बॅटमधनं. आणि पुन्हा एकदा गुड्डू आता सज्ज झालाय. शेवटचे 4 बॉल येत आहेत तुमच्या भेटीला या मैदानाच्या आत. पुन्हा एकदा वाह, या वेळेला पाहिलं, वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली सुद्धा. फटका आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आणि पहिल्या दिवसातील 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावण्याचा कारनामा देखील केलाय गुड्डूने. काय फलंदाजी आता होते. आतापर्यंत सर्व काही अगदी सुरळीत चाललं होतं अमित लाड या संघाकरिता, पण त्यानंतर एक वाईट स्वप्न आलं त्यांच्यासाठी मैदानाच्या आत आणि त्यानंतर एअर स्ट्राईक आता होऊ लागलेत. आणि हा षटकार या आतापर्यंत लगावलेल्या 3 षटकारांमधील सर्वाधिक लांब आणि उत्तुंग असा षटकार आपण पाहिला. धाव संख्या आता जंप घेत असताना 44 आपण पाहतोय. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. गुड्डूकडे आता ही क्षमता आहे हे त्यांनी करून दाखवलं पहिल्या 3 बॉलवर, पण आता शेवटच्या 3 बॉलवर देखील शेवट चांगला करावा लागेल, जेणेकरून त्याचा संघ या पुढील इनिंग मध्ये एका चांगल्या स्थितीपर्यंत जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा फलंदाज तयार. आता पाहावं लागेल 4 मध्ये 4 आता येतील का. यावेळेला चांगला बॉल आहे आणि अपील करण्याचा प्रयास देखील झाला होता, पण गुड्डीने सांगितलंय की नाही, यापुढील 2 बॉल देखील मीच फेस करेन. या 2 बॉलवर देखील माझंच वर्चस्व मला गाजवायचंय, कारण आता मी चांगली फलंदाजी करतोय. स्वतःवर भरोसा क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला दाखवावंच लागेल, कारण तुमची फलंदाजी किंवा तुमची गोलंदाजी दुसरा कोणी नाही तर फक्त आणि फक्त तुम्हालाच करायची असते. आणि म्हणूनच तोच भरोसा आता गुड्डू यांनी स्वतःवर दाखवलाय. धावसंख्या 44, 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळेला अजून एक चांगला बॉल आणि पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडेच ठेवतील. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर अगदी ब्लाइंड स्वीप करायचा प्रयास होता, परंतु मी उल्लेख केला खेळपट्टी आहे. धावसंख्या 44, 44, 44. मातीची खेळपट्टी आहे आणि त्याचमुळे बॉलला वळण जास्त आहे. बॉल अगदी बॅटवर थोडासा थांबून येतोय, कारण सिमेंटच्या खेळपट्ट्या आपण जर पाहिलं तर बॉल अगदी बॅटवर सहजरित्या येतात आणि हेच तर चॅलेंज आहे ना मातीच्या खेळपट्टीवर खेळण्याचं. यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट केलाय. पाहूया किती लांब आहे का हा बॉल, तर नाही. अजून एक दर्जेदार झेल आता होतो पूर्ण. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली 44 आणि 45 लक्ष असेल इनिंग क्रमांक 2 मध्ये. चला, टीम ॲक्वा आणि टीम डेफ आपण टॉस करिता यायचंय. टीम ॲक्वा आणि टीम डेफ यापुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण करतो या इनिंग ब्रेक मध्ये. तर विनंती असेल टीम ॲक्वा आणि टीम डेफ आपण यायचंय. चला, वळतो आपण पुढील मॅचच्या टॉसकडे. तर विनंती असेल टीम डेफ आणि टीम ॲक्वा आपण यायचे टॉस करिता. आपला आयोजकांच्या संघामधून नक्कीच आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्या ठिकाणी आपले मान्यवर सुद्धा. चला, टीम डेफ आपण यायचं आहे प्लीज टॉस करिता. चला, वळतो आपण पुढील मॅचच्या टॉसकडे. टीम डेफ वर्सेस टीम ॲक्वा. आणि टॉसच्या वेळेलाच तुम्हाला तुमचा निर्णय देखील कळवायचा आहे आणि म्हणूनच आपण फर्स्ट इनिंगच्या ब्रेकमध्ये हा टॉस करतोय. दुसऱ्यातील तिसऱ्या मॅचचा टॉस होताना आपण पाहतोय. पाहूया कोणाच्या पक्षात आता हा टॉस जाऊन पडताना पाहू आपण. टीम डेफ की टीम ॲक्वा. येस, कोण जिंकले टॉस? टीम ॲक्वा. काय निवडलंय? फलंदाजी.
चला टीम अमितला लगेच आपले फलंदाज पाठवा आणि त्यासोबतच आपण जर पाहणार आहोत तर टीम सेंट्रल SWM चला मैदानाच्या आत जाऊन आपण डिस्कशन करू शकता. चला टीम अमितला प्लीज आपले फलंदाज आपण पाठवून द्या मैदानाच्या आत. आणि टीम सेंट्रल SWM लगेचच कुठलाही वेळ न घेता आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 45 धावांचं आता लक्ष आहे. 45 करायचे आहेत. 30 चेंडू आणि 45 धावा. फलंदाजीसाठी आता दोन्ही फलंदाज देखील सज्ज झाले आहेत. मैदानाच्या आत पाहावं लागेल कशा प्रकारे आता हा चेज बहरतोय, कारण दोन्ही संघ अगदी तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांकडे अशा प्रकारच्या स्पर्धा खेळण्याचा एक चांगला अनुभव आणि म्हणूनच आता ही मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये येईल. यामध्ये कुठलंच दुमत नाहीये. चला टीम SWM इतका वेळ नाही आपल्याकडे मित्रांनो. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अन्यथा यापुढील मॅचसाठी आपल्याला आता ना टायमर लावावा लागेल, कारण टायमिंग अगदी पाळतच पूर्ण मॅच खेळणार आहोत. या गोष्टीकडे लक्ष देखील द्या. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे. आपण पाहताय आर दक्षिण चषक 2026 आणि याच्या या दिवसातील हा दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्यात दुसरा डाव आता येतो तुमच्या भेटीला. नक्कीच बृहण मुंबई महानगरपालिकाचे हे सर्वच कर्मचारी अगदी वर्षभर मुंबईकरांच्या सेवेकरिता अगदी सज्ज असतात आणि त्यातूनच 2 दिवस आता त्यांच्यासाठी सुद्धा मैदानाच्या आत दिले गेलेत. आणि म्हणूनच आत्तापर्यंत ज्यांनी या मुंबईसाठी अगदी रस्त्यावर उतरून त्यासोबत आपल्या ऑफिसेसमधून ज्यांनी काम केलं आहे ते आज मैदानाच्या आत तुम्हाला दिसतील. आणि नक्कीच मॅच देखील त्याचप्रमाणे रंगतदार होईल, यामध्ये कुठलंच दुमत नाही आहे. मॅचला आता पुन्हा एकदा होते सुरुवात. बॅटिंग एंडसाठी दोन्ही फलंदाज झाले आता सज्ज. दोन्ही संघांना देऊया अगदी बेस्ट विशेस आणि मे द बेस्ट विन असं सांगत असताना या इनिंगला करूया सुरुवात. चला पहिल्या ओव्हरकरिता आता गोलंदाज देखील झालाय सज्ज. 45 करायचे आहेत. 30 चेंडू आहेत तुमच्या हातात आणि ते पाहावं लागेल की आता चेस कशा प्रकारे रंगतोय. मॅचचा पहिला बॉल होते. मॅच सुरू. पहिलाच बॉल यावेळेला अगदी ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर. क्रुराने पहिला आणि अगदी शेवटच्या क्षणी हा निर्णय घेतला की हा बॉल आता लीव्ह करूयात आणि या मॅचची सुरुवात होते या डावात पहिल्या अतिरिक्त धावेनी. आता तुम्हाला करायचे 30 चेंडू आणि 44 धावा. यावेळेला शेवटच्या क्षणी जाऊन कट करायचा होता. पंच आता शेवटच्या क्षणी वळता वळता अगदी त्यांनी ब्रेक लावलाय. त्यांनी देखील सांगितलं की बॉल आहे तुमच्या रीचमध्ये आणि म्हणूनच हा बॉल सेफ आहे, वाईड आता दिला जाणार नाही. चांगलं कमबॅक गोलंदाजाचं. पहिलं षटक पॉवर प्ले आपण पाहतोय आणि पॉवर प्लेचा फायदा देखील उचलणं तितकंसं गरजेचं आहे या मॅचमध्ये. बॅटची कड लागली आहे. बॉल थर्ड मॅनच्या दिशेने चाललाय पण आता शेवटच्या क्षणी अगदी नशिबाने हा बॉल अडलाय सुद्धा आणि एकच धाव मिळेल. आपण जर पाहिलं तर अगदी मैदान परफेक्ट आहे. लेदर बॉलचे सामने देखील याच ठिकाणी होतात. ISPL सारख्या संघांमध्ये ज्यांनी आपला शिरकाव केला ते देखील याच मैदानात प्रॅक्टिस देखील करतायत रोज. आपण जर पाहिलं
तर बॉम्बेचे कित्येक प्लेयर्स देखील या मैदानाच्या आत येऊन स्वतःचा सराव देखील करत असतात आणि इतकं चांगलं मैदान, इतक्या चांगल्या फॅसिलिटीज आणि त्यासोबत खेळवले जाणार हे सामने एकंदरीत 5 षटकांची आपण पाहतोय आणि म्हणूनच ही स्पर्धा अगदी रंगात देखील आली आहे. चौथा पर्वात पुन्हा एकदा आता स्ट्राईक झाली, रोटेट स्ट्राईकवर आता येतोय निलेश. पहिलाच बॉल निलेश यांनी अगदी खूप लांबवरून हा बॉल फिरवण्याचा प्रयास केला होता. बॉलचं वळण, बॉलची गती, बॉलचा टप्पा यावर कुठलीही नजर न देता फक्त एकच प्रयास होता की मला बॉल सीमारेखा पारच पोचवायचा आहे. आणि मैदानात तितकंसं ते सोपं नसतं, कारण सर्व एक्झिक्युशन करत असताना तुम्हाला ते फटके खेळावे लागतात. आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना आपण पाहतोय. पहिल्याच फटक्यांनी स्पष्ट केलंय कदाचित की निलेशला कुठल्या रेंजमध्ये आता अटॅक करायचा आहे आणि म्हणूनच सर्कलमध्ये आणला गेलेला हा एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आपण पाहतोय. आणि 2 खेळाडू आता 3 खेळाडू एकंदरीत लेग साईडच्या दिशेने. पुन्हा एकदा चांगला बॉल आणि यावेळेला सुद्धा हा बॉल येतोय डॉट. 2च धावा आतापर्यंत खर्चल्या आहेत आणि आपण जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय. म्हणजेच काय तर पहिलं षटक आतापर्यंत तरी जात आहे ते म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावावर, कारण ज्या प्रकारे अगदी रोखून ठेवलंय तारीफ करावी लागेल या गोलंदाजीची, कौतुक करावं लागेल नक्कीच. यावेळेला हा फटका चांगला आहे आणि आर पार डोलदार बहारदार बॉल निघून जाईल सीमारेखा पार. हा येतोय सर्वाधिक महत्वाचा आणि इम्युनिटी बूस्टर षटकार, 6 धावा. याच फटक्याची गरज होती आणि तेच पवेलियनच्या दिशेने सुद्धा आता आवाज येऊ लागलाय. आतापर्यंत अगदी सुसाट शांतता होती. या षटकाराने पुन्हा एकदा सर्वांना आवाज करण्यास आता भाग पाडलाय. धावसंख्या 8 धावा आपण पाहतोय. पहिल्या षटकात आतापर्यंत शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. यावेळेला बॅकफुटवर गेले आणि येस, फक्त आणि फक्त या बॉलला गॅप मध्ये डिपॉझिट करायचं काम करायचं होतं आणि ते काम देखील अगदी यशस्वीपणे पार पाडलंय फलंदाजाने. पहिल्या षटकाची आता होते समाप्ती आणि पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या 12 बिनगडी बाद. आतापर्यंत सर पहिल्या जितकी मॅच आपण पाहिल्यात ना, सगळ्या पहिल्या ओव्हरमध्ये 12च धावा आल्यात. एकही धावा जास्त नाही किंवा एकही धाव कमी सुद्धा नाही. 12च धावा प्रत्येक सामन्याच्या पहिल्या षटकात. आणि आता ओव्हर नंबर 2 साठी पाहूया कोणाला आता आमंत्रित केलं गेलंय. बॉलिंग मार्कवर 12 धावा आता आपण लगावल्या धाव फलकावर आणि 45चा करायचा पाठलाग. आणि तो पाठलाग करत असताना आता एक चांगली सुरुवात मिळाली आहे अमित लाड या संघाला. आणि आता कुठेतरी जाऊन असं वाटतंय की धावसंख्या एक चांगली जी बहारली होती त्यावर आता एक आपली सरासरी मेंटेन करण्याचं काम या दोन्ही फलंदाजांनी केलंय. कारण जसं मी उल्लेख केला, क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला तुमची मेहनत स्वतःच करावी लागते. तुमच्या संघाला जर तुम्हाला तो विजय मिळवून द्यायचा असेल तर ह्याच्या त्याच्याकडे न बघता प्रत्येक जबाबदारी स्वतःवर घेत असताना त्या प्रकारचा खेळ तुमचा राहायला हवा. आणि निलेश आणि त्याच्यासोबत कुणाल हे दोघं मेहनत करतायत, संघर्ष करतायत, झुंजतायत मैदानाच्या आत की माझा संघ या स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत कसा जाऊन पोहोचेल याची अगदी जर आपण पाहिलं तर पराकाष्ठा हे दोन्हीही फलंदाज करतात मैदानाच्या. चला पुन्हा एकदा आपण तीच सूचना करतो आणि वारंवार सूचना तर होणार नाही, जास्त वेळ आपण घेऊ नका अन्यथा पेनलाइज तुम्हाला करण्यात येईल. आपण जी फील्ड सेटअप करताय ती लगेच करून घ्यायची आहे तुम्हाला. आणि गोलंदाजाचं नाव, बॉलर्स नेम प्लीज. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. रोशन. आता पाहूया संघाचं नाव रोशन करतोय का. मैदानाच्या आत आता आमंत्रित करण्यात आलंय. पहिल्या षटकात आपण पहिल्या 12 धावा एक चांगली सरासरी आतापर्यंत गाठली आहे, म्हणूनच ओळखले देखील जातात हे दोन्ही फलंदाज. पहिलाच बॉल यावेळेला पूल केलाय, समोरच्या दिशेने विजय आहेत आणि शेवटच्या क्षणी हे विजयांनी चांगलंच काम केलंय. बॉल रोखलाय, 1च धाव मिळेल. पुन्हा एकदा पहिल्या षटकातील हिरो आता फलंदाजीसाठी आलाय निलेश. त्याच्या बॅटमधनं एक षटकार एक चौकार आपण येताना पाहिला. आता लगेचच तुम्हाला निलेशाची विकेट प्राप्त करावी लागेल, अन्यथा जर गेअर शिफ्ट झाला आणि निलेशच्या बॅटमधनं अजून जर धावा आल्या तर या मॅच मधनं गोलंदाजी करणारा संघ खूप जास्त लांब फेकला देखील जाऊ शकतो. चेजला आता झालाय सुरुवात आणि चेज देखील आता रंगेल बहरेल मैदानाच्या. बॅकफुटवर गेले, ह्या वेळेला जागा बनवला पण क्षेत्ररक्षक आहेत आणि कुठलीही चूक करणार नाहीत. शेवटच्या क्षणी हा टिपलाय झेल
निलेशचा खेळ आता होतोय समाप्त आणि याच विकेटची ती गरज पण होती ना आणि तीच विकेट आता कमावली सुद्धा. आतापर्यंत नाव रोशन केलंय रोशन यांनी. पहिला गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आत संकेत आता आलाय. रोशन वस्त संकेत असा आता धोनीवर गेल मैदानाच्या आत, कारण रोशन यांनी नुकतीच एक विकेट देखील आपल्या नावावर केली आहे आणि कॉन्फिडन्स देखील आता विकेट झाला असेल की आता मी एक विकेट घेतल्यानंतर मला अजून विकेट घ्याव्या लागतील, कारण संघाला कमबॅक करून देण्याचं काम आता रोशनच्या खांद्यावर नक्कीच आपण पाहतोय आणि म्हणूनच गोलंदाज म्हणून त्याची निवड देखील झाली आहे या संघात. आणि आर दक्षिण चषक खेळण्याकरिता त्याला आमंत्रित करण्यात आलंय. पहिली विकेट त्याच्या नावावर आता या इनिंग मधली आपण पाहतोय. पुन्हा एकदा आता सज्ज होईल गोलंदाज रोशन. पाहावं लागेल कशा प्रकारे आता या षटकात गोलंदाजी राहील त्याची. जागा बनवत खेळण्याचा प्रयास होता पण यावेळेला फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, कारण कट करायचा प्रयास केला होता पण तितकासा संपर्क चांगला झाला नाही आणि त्याचमुळे ही एकच धाव फक्त. आपण जर पाहिलं ना तर जसं मी उल्लेख करतो सकाळपासून की मोठे मोठे गॅप आहेत या मैदानाच्या आत, फक्त तुम्हाला धावा कराव्या लागतील. यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक होता. ब्लाइंड स्ट्रोक अपील तर झाली आहे आणि खूप मोठी अपील झाली आहे आणि पंच डिस्कशन देखील करतायत आणि पंचांचा आता निर्णय सुद्धा आलाय. पंच सांगतायत चला फलंदाज सेफ आहे. पंचांच्या मनामध्ये देखील हा विचार खूपदा येत असेल की या आता सगळ्या ट्रिक जुन्या झाल्या, काहीतरी नवीन आणा. धावसंख्या 14 आणि अजूनही शेवटचे 2 महत्वपूर्ण बॉल शिल्लक असतील रोशनच्या षटकातील. यावेळेला चांगलाच बॉल हाताळला होता. एकच धाव मिळेल यावेळेला. जास्त धावा येत नाहीयेत. आता पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करून देण्याचं काम रोशन यांनी केलंय आणि शेवटचा बॉल रोशन यांच्या षटकातील शिल्लक असेल. चांगलीच गोलंदाजी रोशनची राहिली आहे. धनुष बॉल क्रिकेटमध्ये प्रज्योत अंभेरे नावाचा एक गोलंदाज आहे, त्याच शैलीची अगदी गोलंदाजी करताना आपण पाहतोय रोशन याला. त्याच प्रकारे शरीरयष्टी सुद्धा आणि त्याचा पुरेपूर फायदा देखील आपल्या बॉलिंगमध्ये उचलताय. शेवटचा बॉल रोशनचा. यावेळेला जागा बनवत सूर्यकुमार यादव स्टाईलला फटका तर खेळला होता. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे आणि एकावरच मानावं लागेल समाधान. पवेलियन मधून आता आवाज येतो एवढ्या लांब मारून सुद्धा एकच धाव तुम्ही पळताय. यासोबतच षटकाची आता झाली समाप्ती. 2 षटकांखेरीज धाव संख्या 16. एक गडी बाद. आता 18 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 18 बॉल्स एंड 29 रन रिक्वायर्ड. 18 बॉल 29 रनों की रहेगी अब जरूरत. स्कोर की अगर बात करें तो 16 रन लग चुके हैं स्कोर बोर्ड पर, 1 विकेट के नुकसान पर. बॉलर्स नेम प्लीज. बॉलर का नाम अमित. ओव्हर क्रमांक 3 साठी आता अमित याला आमंत्रित केलं गेलंय. बॉलिंग मार्कवर चांगलीच गोलंदाजी आता 2 षटकात राहिली आहे गोलंदाजांची. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयास होता पण हा देखील बॉल येतोय आता डॉट. नक्की घडतंय काय मैदानाच्या आत. पहिल्या षटकात असं वाटलं होतं की या धावसंख्याला अगदी आरामात चेस केलं जाईल, पण त्यानंतर रोशन आले मैदानाच्या आत आणि सांगितलं की नाही, अजूनही माझा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आता 16 आपण पाहतोय. इक्वेशन आता 29 करायचे तुम्हाला. 17 चेंडू 29 ची गरज. यावेळेला जागा बनवली. स्ट्रोक खेळण्याचा प्रयास केला होता पण आता पंचांनी पुन्हा एकदा आपले हात समांतर पसरवलेत आणि सांगितलंय की येस इट इज अ वाईट बॉल.
प्रत्येक बॉल नंतर आता हे समीकरण बदलताना आपण पाहणार आहोत. पहिल्या बॉलवर रिव्हर्स खेळायची गरज होती का, तर मी तर म्हणेन नाही, कारण मैदान फार मोठं आहे, धावा कुठेही तुम्ही सहजरित्या जमा करू शकताय. आणि यावेळेला याच फटक्याचा तर मी उल्लेख करत होतो की फक्त जागा बनवून चांगली दिशा दाखवा, उर्वरित कार्य तो बॅट आणि बॉलचा संपर्क करेल आणि उरलेलं कार्य हे आउटफील्ड करेल. आता येतोय हा महत्वाचा चौकार, 4 धावा. नक्कीच हा देखील सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल, यामध्ये कुठलंही आता दुमत नाहीये. आणि चांगलीच गोलंदाजी करतोय, अगदी अप टू द फील्ड बॉलिंग आपण पाहतोय. पण आता क्षेत्ररक्षण तितकं चांगलं सजवणं गरजेचं आहे, कारण आपण जर पाहिलं तर ऑफ साईड मध्ये एकच क्षेत्ररक्षक डीप कव्हर्सला आपण पाहतोय. आणि एकंदरीत जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. आणि आता एक खेळाडू घेतलाय नक्कीच सर्कलच्या आत, आणि त्याचमुळे आता कोणाला तरी जावं लागेल सर्कलच्या बाहेर. तर नक्कीच एक डीप पॉइंटला देखील आपण पाहतोय आणि एक स्वीपर कव्हर्स, अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण आता म्हणजेच काय तर आता समजून जायचंय तुम्हाला की ऑफ स्टंपच्या बाहेरची गोलंदाजी होईल आता मैदानाच्या आत. आणि याच तर बॉलचा मी उल्लेख करत होतो, मला माहित होतं की याच प्रकारची आता गोलंदाजी होईल, कारण जिकडे तुम्ही आता क्षेत्ररक्षक वाढवलाय त्याच ठिकाणी गोलंदाजी करणं तितकासा भाग सुद्धा आहे, आणि तेच करतोय गोलंदाज. चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आत, कारण ज्या प्रकारे आता ते फलंदाजी करतायत त्यांना रोखण्याचं काम केलंय. आणि अजूनही या मॅच मध्ये बरंच काही शिल्लक आहे. आता 15 बॉल आणि 23 धावांची गरज. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवत आहे, प्रत्येक डॉट बॉल हे इक्वेशन चेंज करत आहे. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे कव्हरच्या दिशेने, पण क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्याकडून झाली आता चूक. पण पुन्हा एकदा आपण पाहतोय एकाचं रूपांतर आता 2 धावांमध्ये. ज्या ठिकाणी एकही धाव मिळाली नसती तिकडे आता 2 धावा मिळाल्यात. गोलंदाज म्हणतोय नक्की करू तर करू काय. ज्या ठिकाणी डॉट बॉल येण्याची संधी असते तिकडे तुम्ही 2 धावा आता खर्चताय, आणि त्यानंतर ऑन स्ट्राईक वर पुन्हा एकदा कुणाल येतो जो ओपनिंग पासून आता मैदानाच्या आत आहे. म्हणजेच काय तर त्याचा नजर आता देखील सेट झाली असेल, मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं देखील येऊ शकतात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवॉइड कराव्या लागतील, कारण तुम्ही एक चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळताय मैदानाच्या आत. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे, कितवर लांब जाईल हे देखील पाहावं लागेल. आणि मोठा कॅच, वा. चला प्रेक्षकांना विनंती आहे, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जर कॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपण पाहतोय अगदी शेवटच्या क्षणी मागे गेले, आणि ये फेविकॉल का जोड है. अंबुजा सिमेंट सारखी त्यांची शरीरयष्टी, आणि कॅच पकडली फेविकॉलच्या ऍड सारखी. काही येऊ द्या, पण आता फलंदाज बाद झालाय. फटका चांगलाच होता, पण त्यानंतर अगदी ग्रेट वॉल ऑफ चायना बनून आले तिकडे रोशन, आणि त्यांनी सांगितलं सहजा मी काय षटका जाऊन येणार नाहीये. नक्की षटकार येऊ शकला असता, पण त्याच वेळेला रोशन याचं ते कार्य आणि एका हाताने पकडलेला तो झेल नक्कीच स्पर्धेतील लक्षात राहणारा हा झेल असू शकतो. याच्या रील देखील कट होताना आपण पाहणार नक्कीच, कारण ज्या प्रकारे आता झेल कंप्लीट केलाय ना, सोपं नसतं एवढ्या प्रेशर सिच्युएशन मध्ये बॉडी बॅलन्स मेंटेन करत असताना तो झेल कंप्लीट करणं इझी नसतं. तेरा चेंडू आणि 21 धावा. आता पुन्हा एकदा कट केलाय, 1 धाव तर मिळाली आहे, दुसऱ्यासाठी आता पळतील का हे देखील पाहावं लागेल. येस नो मध्ये आता गडबड झाली आहे, पण चुकीच्या दिशेने थ्रो, चुकीच्या दिशेने आता थ्रो होतोय हा. आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर आता षटकाची देखील होईल समाप्ती. 3 षटकांखेरीज धाव संख्या झाली आहे 26, आणि आता समीकरण येऊन ठेपलंय 12 चेंडू आणि 19 धावा. 12-19 करायचे. आता यापुढे जर 1 ते 2 डॉट बॉल जर आले तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा बीपी वाढण्याचे चान्सेस आहेत. 12 मध्ये करायचे आता 19, आणि पुन्हा एकदा रोशन याला आमंत्रित केलंय बॉलिंग मार्कवर. 12 बॉल 19 ची गरज. आता
आता 12 मध्ये 19 करायचे आहेत. महत्वाची मॅच मैदानाच्या आत चालू आहे. एका बाजूला अमित लाड हा संघ खेळतोय तर दुसऱ्या दिशेने आपण पाहतोय सेंट्रल SWM. आता पाहावं लागेल कोण मारेल ही बाजी, कोणाच्या दिशेने आता जाईल ही मॅच, कारण पहिली मॅच आपण खेळत्या प्रतियोगितातील आणि पहिली मॅच कुठल्याही संघाला आपल्याच नावावर करायची असते, पण आता त्याकरिता 12 मध्ये 19 करावे लागतील. पहिलाच बॉल यावेळेला डॉट येतोय. याच डॉट बॉलचा तर मी उल्लेख करत होतो आणि जसा हा प्रयास केला ना, रोशननी लगेच सांगितलंय चला एक खेळाडू कव्हर्स मधून सर्कलच्या आत या आणि एका खेळाडूला आता डीप फाईन लेगच्या दिशेने पाठवून दिलं. रोशन यांची जर शरीरयष्टी पाहिली तर नक्कीच प्रज्योत आंबिरे मला आठवतात, मग त्यानंतर जावेद कुरैशी देखील आहेत ठाण्याचे. सेम बॉडी लाईन, 11 चेंडू आणि आता 19 धावांची गरज. मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केलाय आता गोलंदाजी करणाऱ्या संघाने म्हणजेच SWM या संघाने. यावेळेला फटका चांगला आहे आणि अगदी चाललाय मोठ्या स्ट्रोक करिता आर पार दमाईदार षटकार, 6 धावा. आता 10 बॉल आणि 13 धावांची गरज. प्रत्येक बॉल नंतर समीकरण सांगताय की मॅच अजून संपलेली नाहीये, कारण आम्ही अजून हरलेलो नाही आहोत. 10 बॉल 13 ची गरज. मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करते अमित लाड. हा संघ आपण पाहतोय कमबॅक करतोय आता. 10 बॉल 13. या वेळेला घडलंय काय, मोये मोये आपण पाहतोय मैदानाच्या आत. बॉल चौकाराच्या दिशेने गेलाय खरा, पण आता बेल्सला पाडवत चौकाराकडे गेलाय. म्हणजे काय तर फलंदाज OUT आउट, फलंदाज बाद. आणि या वेळेला पुन्हा एकदा मॅच मध्ये आता शिरकाव करतोय तो म्हणजे सेंट्रल SWM हा संघ. आणि आता मौक्याच्या क्षणी विकेट डाऊन झाली आहे. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या धीरज. नक्कीच अगदी अनलकी पद्धतीने बाद होऊन आता परततोय फलंदाज, पण नेव्हरदलेस आता धीरज आलाय मैदानाच्या आत. 9 चेंडू आणि आता 13 करायचे आहेत. 9 मध्ये 13 जरी करायच्या असल्या तरी या रोशनला ह्या 2 ते 3 बॉल मध्ये आपलं वर्चस्व गाजवावं लागेल, कारण महत्वाचं षटक आहे. संघातील सर्वाधिक उत्कृष्ट गोलंदाजाला प्रत्येक वेळेला ती सेकंड लास्ट ओव्हर देण्यात येते. आपण कित्येक वर्ष हे देखील पाहतोय आणि म्हणूनच पुन्हा एकदा रोशन सज्ज झालाय. आता अजून एक डॉट बॉल आला आहे. वा, 8 मध्ये आता करायचे 13. 8 बॉल 13. प्रेक्षक देखील अगदी टक लावून पाहतायत या मॅच कडे, कारण कळतच नाहीये ना की कुठला संघ या मॅच मध्ये जिंकेल. 8 मध्ये 13 करायचे आहेत. एक तेरी तो एक मेरी. रोशन पुन्हा एकदा सांगतोय की मी अजून प्रयत्न करत राहीन. 8 बॉल 13. यावेळेला अजून एक चांगला बॉल कट्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, पण आता घडलंय काय, जोपर्यंत थ्रो होतोय या 2 धावा तर पूर्ण केल्या आहेत, पण बघा पुन्हा एकदा तीच चूक होते. गुड्डू आणि रोशन देखील आता डोक्याला हात लावून उभे आहेत की बाबा काय करताय नक्की. सात बॉल 11. महत्वाचा बॉल. यावेळेला बॅटची कट बॉल थर्डमॅनच्या दिशेने. चांगलं कार्य होत आहे. एकच धाव. पुन्हा एकदा मॅच रंगतदार स्थितीत आली. आता 6 बॉल आणि 10 धावांची गरज. 6 मध्ये 10.
येस. पाच मध्ये आता 6 मध्ये 11 करायचे होते आणि त्यातील पहिल्या बॉलवर आता फलंदाज बाद झालाय. येस, 5 मध्ये 10 करायचे आता. मॅच होती कुठे, मॅच आली आहे कुठे आता. कारण पहिल्या डावात जर आपण पाहिलं तर निलेश शिंदे तडाखेबंद फलंदाजी आणि त्यानंतर असं वाटत होतं की आता कुठे जाऊन या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करण्यात येईल. पण त्यानंतर रोशन असेल त्याच्यासोबत त्याचे इतर गोलंदाज काय गोलंदाजी केली आहे. वाह, अगदी मन जिंकण्यासारखी गोलंदाजी त्यांनी दाखवून दिलंय की मॅच मध्ये कधीही शिरकाव आपण करू शकता आणि मॅच सोडण्याचं काम आपण कधीही करू नये. कारण मॅच मध्ये जोपर्यंत शेवटची एक धाव पूर्ण होत नाही तोपर्यंत विजेता संघ आपल्याला मिळत नाही. आणि म्हणूनच सांगितलं क्रिकेटच्या मैदानात प्रत्येक धावेचं महत्व आहे. प्रत्येक सिंगल, प्रत्येक डबल, प्रत्येक एक्स्ट्रा, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकार याला महत्व आहे. आणि म्हणूनच आपण पाहिलं तर आता ही स्थिती येऊन ठेपली आहे. 5 मध्ये करायचे 10. अजूनही ही मॅच संपलेली नाहीये. प्रेक्षकांनी देखील कुठेही जाऊ नये कारण ही मॅच अजून रंगतदार स्थितीमध्ये आता येऊ शकते. 5 मध्ये करायचे 10. महत्वाची मॅच येते तुमच्या भेटीला. आपण पाहताय आर दक्षिण चषक 2026. 5 मध्ये 10. यावेळेला समोरची दिशा आणि यावेळेला एक धाव तर नक्की मिळेल. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आहे, थ्रो होईल पण 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण होतील. तिसऱ्यासाठी निघालेत का आता धावपळ सुरू झाली आहे मैदानाच्या आत आणि फलंदाजाला आता पळत पळतच पवेलियनच्या दिशेने जावं लागेल. समीकरण बदलतंय, समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपण पाहतोय. काय अद्भुत क्रिकेटचा खेळ त्यांनी तुम्हाला सर्वांनाच अगदी वेळ लावून ठेवलाय. त्यांनीच त्याच खेळाने पुन्हा एकदा आता प्रेक्षकांची मन जिंकण्याचं केलंय काम. 4 बॉल आणि 8 करायचे आहेत आता. विशाल मैदानाच्या आत जात आहेत. तिसऱ्या धाव्याच्या मोहात आता फलंदाज बाद झालाय आणि विशालला देखील आता कानमंत्र दिलं गेलंय की नक्की तुला खेळायचंय कसं. 4 बॉल 8 करायचे आहेत. अजूनही त्या 8 धावा अगदी क्रुशियल असतील. गुड्डूच्या त्या बॅट मधनं आलेले 3 षटकार आणि त्या 3 षटकारांचं महत्व आता संघाला कळत असेल की का त्या 3 षटकारांना इतकं महत्व होतं. कारण जी स्थिती अगदी दामादोल आपण पाहत होतो त्याला एका चांगल्या सुस्थितीपर्यंत घेऊन जाण्याचं काम त्या गुड्डूच्या त्या षटकारांनी केलं. आणि आता 4 बॉल 8 धावांची गरज. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचा आणि क्रीडा रसिकांचा मनपूर्वक आभार. आपण पाहताय आर दक्षिण चषक 2026 आणि दिवसातील दुसरी मॅच अगदी रंगतदार स्थितीत. 4 बॉल आणि 8 करायचे आहेत आता. फलंदाजाने स्वतःकडे स्ट्राईक आता ठेवली आहे. पाहावं लागेल षटकार चौकार की विकेट काय घडेल आता. यावेळेला चांगला बॉल, झेल बाजूची दाट शक्यता पण पुढे एकदा झेल ड्रॉप झालाय. आणि झेल ड्रॉप होण्यापेक्षा सर्वाधिक महत्वाची बाब काय तर पुन्हा एकदा तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर आलाय ज्यांनी स्वतःकडे आता स्ट्राईक ठेवली होती. आणि 2 धावा सुद्धा आता आपण दान दिलेल्या आहात. गौशाळेत दान द्या, आश्रमात दान द्या, कोणाच्या शाळेत दान द्या पण मैदानात दान देऊ नका, महाग पडतं. 3 मध्ये आता 6 करायचे दान तुम्ही आता दिलंय. पाहावं लागेल आता भुगतान किती धावांचा करावा लागेल. यावेळेला आता स्ट्राईक रोटेट होते. आता पाहूया स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यात येईल का. पुन्हा एकदा चूक झाली आहे आणि पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट आणि पुन्हा एकदा तोच फलंदाज स्ट्राईक एंडच्या दिशेने. मान्यवर देखील अगदी सामन्याचा आनंद घेत आहेत. प्रत्येक बॉल नंतर त्यांची देखील उत्कंठा अगदी शिगेला आता जाऊन पोहोचली आहे. कारण आता 2 बॉल आणि 4 धावांची गरज. मॅच अजूनही संपलेली नाहीये. मॅच मध्ये अजूनही बरंच काही शिल्लक आहे. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. बसलेले आता उठलेले पुन्हा एकदा खाली बसतील कारण 2 मध्ये आता 4 करायचे आहेत. 2 बॉल 4 धावा, महत्वाच्या 4 धावा, सर्वाधिक उत्कंठेच्या या 4 धावा. जसा मी उल्लेख केला की शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच कधीच संपली जात नाही. ती 1 धाव तुम्हाला करावीच लागते. आणि आता 2 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. सर्वाधिक महत्वाचा बॉल 2 मध्ये 4. आणि या वेळेला सुद्धा बॉल उंच आकाशात तर गेलाय आणि यासोबतच फलंदाजी करणाऱ्या संघाने ही मॅच अगदी शेवटच्या क्षणी येऊन आपल्या नावावर केली आहे. आणि बघा तोच उल्लेख पुन्हा एकदा याच फलंदाजाला आपण वारंवार संधी देत होता. संधी सोबत 2-2 धावा देखील त्यांना गिफ्ट रॅप करून देत होतात. आणि म्हणूनच आता तीच चूक झाली आहे.
त्याच फलंदाजाने मॅच फिनिश केली आहे. व्हेरी वेल प्लेड टीम अमित लाड आणि हार्ड लक टीम सेंट्रल SWM. पुढील मॅच साठी तुमच्याकरिता एक चांगली शिकवण आहे की